मूकनायकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। तर चला पाहूयात नगर परिषदच्या सभापती निवडीची विशेष बातमी। दिग्रस नगर परिषदच्या विविध विभागांच्या सभापती पदांची निवड प्रक्रिया नगर परिषदच्या सभागृहात पार पडली। यामध्ये पाणी पुरवठा सभापती, उपनगराध्यक्ष सचिन बनगिनवार यांची निवड करण्यात आली, तर बांधकाम सभापती म्हणून अपराजित नगरसेवक नूर मोहम्मद खान, तसेच शिक्षण विभागाच्या सभापतीपदी शिक्षण सम्राट अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर संजय बंग यांची निवड करण्यात आली। तसेच आरोग्य विभागाच्या सभापतीपदी वैशाली दुधे, नियोजन विभागाच्या सभापतीपदी बाळू जाधव, तर महिला व बाल कल्याण विभागाच्या सभापतीपदी स्वाती धाडवे आणि उपसभापती म्हणून कविता सुकळकर यांची निवड करण्यात आली। त्याचबरोबर स्थायी समिती सदस्य म्हणून शगुप्ता परवीन सय्यद अक्रम व लक्ष्मीबाई मेहता यांची निवड करण्यात आली। निवड प्रक्रिया संपल्यानंतर काहींनी प्रतिक्रिया देत, नगराध्यक्ष मॅडम यांनी आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आल्या नाहीत, त्यासाठी आम्ही अत्यंत दुःखी आहोत अशी खंत व्यक्त केली। परंतु या ठिकाणी आपणास मूकनायकच्या माध्यमातून सांगू इच्छितो की नगराध्यक्षा पदाच्या पदग्रहण सोहळ्याला हेच शिंदे गटाचे शिवसैनिक गैरहजर होते आणि त्यांनी अद्यापपर्यंत नगराध्यक्षा पंचशीला इंगोले यांना त्यांच्या चेंबर मध्ये जाऊन एकाही शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी शुभेच्छा दिल्या नाहीत। दर्शकांनो, या ठिकाणी एक म्हण आठवते, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण। असो, काही हरकत नाही, तरी पण मनाचा मोठेपणा ठेवून दिग्रसच्या नागरीच्या प्रथम नागरिक या नात्याने सौ पंचशीला इंगोले यांनी नवनिर्वाचित सर्व नगरसेवक, गटनेते, उपाध्यक्ष, स्वीकृत सदस्य तसेच सर्व विभागाचे नवनिर्वाचित सभापती, विशेष समितीचे सदस्य, स्थायी समितीचे सदस्य यांचा नगर परिषदच्या पहिल्या सभेत जाहीर सत्कार करण्याचे पूर्वनियोजित आहे असे मूकनायकशी बोलताना सांगितले। तर चला पाहूयात सभापती पदाची निवड प्रक्रिया आणि नगराध्यक्षा सौ पंचशीला इंगोले यांच्या प्रतिक्रिया। नूर मोहम्मद गुलाब खान यांना सार्वजनिक बांधकाम समितीचा सभापती करता निवड झाल्याचे मी या ठिकाणी जाहीर करत आहे। शिक्षण समितीच्या सभापती करिता श्री संजय विजय कुमार बंग यांची निवड झाल्याचे मी जाहीर करत आहे। स्वच्छता, वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापती म्हणून श्रीमती वैशाली विठोबा दुधे यांची निवड झाल्याची मी या ठिकाणी जाहीर करत आहे। उपाध्यक्ष श्री सचिन लक्ष्मण बनगिनवार हे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून पाणी पुरवठा आणि जलनिस्सारण समितीच्या सभापती करिता निवड झाल्याची या ठिकाणी मी जाहीर करत आहे। नियोजन आणि विकास समितीच्या सभापती म्हणून मी श्री बाळू कुंडलिक जाधव यांची निवड झाल्याचे या ठिकाणी जाहीर करत आहे। मी महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती म्हणून श्रीमती स्वाती दिनेश धाडवे यांची निवड झाल्याचे या ठिकाणी जाहीर करत आहे। महिला व बाल कल्याण समितीच्या उपसभापती करिता श्रीमती कविता गजानन सुकळकर यांची निवड झाल्याचे या ठिकाणी मी जाहीर करत आहे। स्थायी समितीचे सभापती म्हणून नगराध्यक्ष हे पदसिद्ध अध्यक्ष असतात, त्यामध्ये श्रीमती पंचशीला वाल्मिक इंगोले यांची स्थायी समितीच्या सभापती म्हणून निवड झाल्याचे मी जाहीर करत आहे। लक्ष्मी विक्रमचंद्र मेहता यांची निवड झाल्याचे आम्ही या ठिकाणी जाहीर करत आहे। स्थायी समितीच्या सदस्यपदी शगुप्ता सय्यद अक्रम यांचीही निवड झाल्याची या ठिकाणी। दिग्रस नगर परिषद के सभापति लोगों का चुनाव हुआ, इसमें नामदार संजय बाबू राठौड़ के पैनल के सभी उम्मीदवार अनापोस हुए, लेकिन जो बाकी के जो लोग थे कम से कम उन्होंने मुबारकबाद देने के लिए तो भी हाजिर रहने को आना था, ऐसी हमारी अपेक्षा है थी। और स्पोर्टमैन खिलाड़ी वही रहता जो एक मेक को मुबारकबाद देना चाहिए, वो दिए नहीं, वो दुख है इस बात का। हम तो ये खुशी में ही है, क्योंकि हम सब अनापोस हो गए और विरोधक तो है ही नहीं, तो हम वन वे हमारी सरकार चलने वाली है करके हम खुशी मना रहे हैं। आघाडीचे सभापती पूर्ण आमच्या पॅनलचे निवडून आले, त्यांना सगळ्यांना माझ्याकडे शुभेच्छा। धन्यवाद। मी इथे सगळे आमचे
सगळे निवडून आलेले लोक आहेत त्यांना सगळ्यांनी शुभेच्छा मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि अध्यक्ष मॅडमनी आम्हाला थोडं शुभेच्छा देणं गरजेचं होतं. त्यांनी थांबायला पाहिजे होतं. माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये नगर परिषद दिग्रस येथे पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी दारवा यांच्या उपस्थितीत नगर परिषद दिग्रस येथे सर्व नगरसेवकांमधून उमेदवाराकडून सभापती आणि विषय समित्यांची निवड झाली. दुपारच्या सत्रामध्ये ही निवड झालेली बिनविरोध हे होणार होते अशी घोषणा झाली आणि या सर्व जी निवड झाली त्याबद्दल मी त्यांना अध्यक्ष या नात्याने शुभेच्छा देते. उपाध्यक्ष, गटनेता, सर्व स्वीकृत सदस्य, सभापती, विषय समित्यांचे सदस्य आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे आम्ही नगर परिषद दिग्रस या सभागृहामध्ये सत्कार सोहळ्याचं पहिल्या सभेमध्ये आयोजन करणार आहोत. धन्यवाद. अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल. सदैव आपल्या सोबत आहे. धन्यवाद.